हॅलो नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आता आम्ही निघालेलो आहोत डहाणूला महालक्ष्मीची यात्रा असते तिथे जाण्यासाठी। तर आम्ही सर्व फुल फॅमिली जातोय। तर 15 दिवसाची ती यात्रा असते, हनुमान जयंतीला स्टार्ट होते आणि त्याच्यानंतर 15 दिवस ती यात्रा असते। तर त्या यात्रेमध्ये काय काय असतात हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे नुसती यात्रा म्हणजे खेळण्याचीच नाही, तर बाकी सर्व गोष्टी असतात घरगुती उपयोगासाठी, परत खाण्याचे खूप सारे आयटम असतात, लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे ऑप्शन अवेलेबल असतात। हे सर्व मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग जाऊया आता डहाणूच्या यात्रेला। ते बघा इथे आहे इथे आपली गाडी पार्क आहे। इथे पूर्ण ही पार्किंग आहे। इथे ह्या साईड इथे 4 व्हीलर ही जी आहे ही पूर्ण 4 व्हीलर आहे आणि त्या साईडला जी आहे तिथे तुम्ही 2 व्हीलर पार्क करू शकता। 2 व्हीलरचे किती चार्ज आहेत काय माहीत नाही, 50 रुपये वगैरे असतील। 4 व्हीलरचे 100 रुपीज पर चार्ज आहे, पण गाडी सेफ राहते कारण इथे लागूनच हायवे आहे, त्याच्यामुळे आपल्याला गाडी जर जायचं असेल तर पटकन आपण जाऊ शकतो। आणि मंदिरही इथे बाजूलाच आहे, तुम्हाला दिसत असेल बघा मंदिराचं हे दिसतंय थोडंसं, तर तिथे लगेच आपण मंदिरात दर्शन घेऊ शकतो। ह्या गोष्टी पटापट होतात। तर चला आता आपण पहिले मंदिरात जाऊया आणि नंतर आमची फॅमिली तर आलेली आहे, अजून बरेच जण यायचे आहेत। हे सर्व मी तुम्हाला दाखवते कोण कोण येणार आहेत आणि काय काय आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। पहिलं आपण दर्शन घेऊया। चला आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहेत। आता देवीसाठी ओटी वगैरे घेऊया सर्व, आणि गर्दी बऱ्यापैकी कमी आहे। हे हार वगैरे आहे। लाईनमध्ये लागलेलं ओटी वगैरे घेतली मंदिर देवीसाठी आणि आता दर्शनाच्या लाईनमध्ये खूप गर्दी काहीच नाही आहे। जशी रात्र होती तशी गर्दी वाढत जाते। आता मंदिरातही एवढी गर्दी नाही। चला पण जाऊया। ते चालतात पप्पा इथे पर्व पाणी पिशवीत ओटी घेतली। मंदिर महालक्ष्मी मंदिर बघा, त्याचं नाव लिहिलं आतमध्ये। इथे अलाउड नाही आहे मोबाईल, आता मोबाईल बंद करावा लागेल। आता इथे बसलेलो आहे, हे मंदिर आहे। मंदिराच्या बाजूला जर वॉशरूमची वगैरे इथे वॉशरूम आहे आणि क्लीन वगैरे आहे व्यवस्थित। इथे पे नाही आहे, तर तुम्ही तिथेही जाऊ शकतात वॉशरूमसाठी। आमचं इथे फोटोशूट चालू आहे आणि इथे ही जी आहे ही वर्ल्ड फेमस अशी इकडे डहाणू एरियातली आदिवासी समाजाची ही वारली पेंटिंग आहे। त्यांची कलाकृती बघा किती सुपर, त्याला वारली पेंटिंग बोलतात, तुम्हाला माहिती असेलच तसंही। तेही इथे काढलेलं आहे, म्हणजे त्यांची कला जोपासण्याचा त्यांनी इथे प्रयत्न केलेला आहे। तुमचा ID दिलेला आहे निषाद धर्मायवर आणि इन्स्टा ID आहे निषाद _. आणि ही जी पेंटिंग असते ना ह्याच्यात ते त्यांचं पूर्ण जीवनकथा सांगण्याचा किंवा डेली रुटीन आपण ज्याला जे बोलतो ते दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात। तुम्ही इथे बघू शकता, इथे ही पाट्या भिनणारी आहे, हे मडकी घेऊन पाणी भरतानाचं आहे, पाणी घेऊन जातानाचं, दळणदळणाचं, शेतकाम, असं पूर्ण जीवनगाथा ते त्यांची सांगत असतात। हेरंब आलेला आहे आणि परवाला मस्त हो जोडी जितू भाऊ, सोनू, ओवी, परी आणि तिथे आहे मावशी, असे सर्वजण आता आलेले आहेत। आता आम्ही फिरूया यात्रेत। इथे कोणतीही वस्तू सेल लागलाय 10 रुपये, कोणतीही वस्तू घ्या तुम्हाला 10 रुपयाला मिळेल। आता आम्ही फिरून दमलो, त्यामुळे आता आम्ही आलेलो आहोत रसवंती गृहाला। आता इथे थोडंसं ज्यूस पितो आणि गर्दी खूप तुफान आहे, बघू शकता। ते बघा तिथे जायंट व्हील दिसतोय, असेच खूप सारे आहेत, ते आपण पुढे बघूया आता।
मिररमध्ये बघ सर्वात. एक फटाके. कॅपची दुकान आहेत, खूप सारे खेळण्याची दुकान आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते इथे मिळू शकतं. गाना बजाओ डीजे वाले बाबू। जी बोरा आहे ही महालक्ष्मीची फेमस बोरा आहे. खाऊन बघा ना, मस्त बोरा आहे. हा बघ. मला बसायला आता आमचं यात्रा फिरून झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहोत जेवण करण्यासाठी. तर आता सर्व इथे जमलेले आहेत. तर जेवण आणलेलं आहे, भुजिंग वगैरे जे आहे असेल ते आणलेलं आहे. बघू जर होपचं टाईम असेल तर आम्ही पुन्हा एक राऊंड मारू, नाही तर मग घरी जाऊया. तर जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. चिकन आहे बनवलेलं बिटाने ते मटका काय असतं ना, पानातलं चिकन बनवलेलं आहे. इथे जेवायला बसलो आम्ही. पानातलं चिकन हे मावशीच्या मुलीने आणलं बनवून. भात आहे, पाव आहे, पाव इकडे, मटन रस्सा आणि हे काढू का मावशी? भिजलंय हा तेच तर. आणि हे आहे सर्वात महालक्ष्मीची स्पेशल चिकन मटन भुजी हिमाचं. आणि हे एकदम मस्त हेल्दी असतं, नो ऑइल, अगदी गॅसवर असं पाण्यात.